पुणे जिल्ह्यातील नगरगाव या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही दिवसापूर्वी पिंपरखेड आणि जांबूत आणि ग्रामीण भागामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की चोर शेतकऱ्या मारत नाहीत किंवा गावगुंड मारत नाही, तर बिबट्या हा बिबट्या जो असा घातक प्राणी जो आहे तो आज आपल्याला जंगलात नाही तर आज आपल्याला गल्लीबोळात किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो दिसू लागलेला आहे। नुसतं दिसत नाही, तो हल्ला सुद्धा करत आहेत। असाच एक प्रसंग नागरगावमध्ये घडलेला आहे एका शेतकऱ्याबरोबर, आणि ते कसे वाचले आपण त्यांच्या शब्दातून आपण ऐकून घेऊया। RJ न्यूज 27 मराठी करता आपल्याबरोबर नागरगावचे शेतकरी आहेत आणि यांच्यावर जो हल्ला झालेला आहे। पहिलं आपलं नाव सांगा। मी भाऊसाहेब किसन निंबाळकर। तर मी रानामध्ये बघा तिकडे बघू इकडे रानामध्ये कांद्याचं रोप टाकायचं म्हणून दातूळ घेऊन रोप ओढीत होतो, वाफ ओढीत होतो। तर वाफ्याच्या शेजारी माझ्या बिबट्याने कधी पाळत राखली हे मला माहीत नाही, पण ज्यावेळेस मी रान ओढायचं झालं आणि घरी निघालो त्यावेळेस शेजारी ऊस होता। ऊस असा डोक्या इतक्याला बांधणी केलेला ऊस होता। तर त्या ऊसातून मी पूर्व दिशेला तोंडाने खालती येत होतो, पण हा 4 सऱ्या होता हे मला माहीत नव्हतं। ज्यावेळेस मी जवळ आलो त्यावेळेस त्याने असा मोठा आवाज गडगड केला आणि जोराने आरुळी हाणली आणि जेप टाकणार। तर मी दातळ असा वर धरला आणि वर धरल्यामुळे त्याने तोंडही चाकलेलं पाय तसंच। तर मी तो दातळ टिपाडावर टाकला। शेजारी टिपाड होतं हे फक्त स्मरणात आलं माझ्या। त्या टिपाडावर 4 ठोकं टाकलं आणि त्याची थोडी फसवणूक केली आणि दातळ तसाच वर धरल्याबरोबर मी पुढं पळालो की 5 फूट अंतरावर हा माझ्या संग म्हणजे जेपच टाकणार होता, पण मी पुढं पळालो तर तो 100 फूट माझ्या मागं पळाला। आणि ज्यावेळेस तो जेप टाकणार त्यावेळेस मी फक्त 1 पाऊल बाजूला घेतला आणि असा ठोका टाकणार तर तो बाजूला निघून गेला। म्हणजे 2 साऱ्या ऊसातच गेला, फक्त थांबला तो। तसा मी मोकळ्या रानात गेलो। मग मोकळ्या रानात गेल्यानंतर मला थोडा आधार आला की आता तू येऊ शकत नाही, म्हणजे असं। तर माझी या परिसरातील शेतकऱ्यांना एक हात जोडून विनंती की आपल्याजवळ काहीतरी काठी म्हणा काहीतरी असल्याशिवाय ऊसामध्ये बार देण्यासाठी इतर कामं करण्यासाठी कोणीही असं बेसावधपणे जाऊ नये अशी माझी सर्व ग्रामस्थांना आणि सगळ्या लोकांना विनंती आहे। आज आपल्यामध्ये अजून एक ग्रामस्थ आहेत की आपली ओळख काय आणि उपाययोजना काय आपण केलेल्या त्या पिंजरा वगैरेसाठी आपण काय फोन वगैरे केलाय का? आत्ता थोड्या वेळापूर्वी जी घटना झाली, आमच्या नागरगावचे माजी सरपंच भाऊसाहेब निंबाळकर यांच्यावरती बिबट्याने हल्ला चढवला। परंतु आपलं नाव? माझं नाव एकनाथ रमेशराव शेलार, मी नागरगावचाच रहिवासी आहे। आमच्या गावचे सरपंच भाऊसाहेब निंबाळकर यांच्यावरती शेतात काम करणं गेले असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, परंतु त्यांच्या हातामध्ये शेताचे सारे ओढण्यासाठी नेलेला दातूळ होता आणि त्या दातुळाचा एक प्रतिकारात्मक त्यांनी प्रतिकार केला, म्हणून आज ते बिबट्यापासून वाचले। म्हणजे अगदी काळ आला होता पण वेळ नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण मांडवन असन, जांबत असन, पिंपरखेड असन अशा अनेक ठिकाणी मानवी हल्ले होत आहेत, मानवावरती बिबट्याचे हल्ले होत आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती, लहान मुलं त्याचा बिबट्याचे नरभक्षक म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा अंत झालेला आहे। परंतु आज शेतकऱ्यांना शेतामध्ये जावं लागतं, दिवसा जावं लागतं, रात्रीचं जावं लागतं। ऊसाची शेती फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं रात्री अपरात्री जावंच लागतं आणि अशा वेळेस लोकांनी आपल्या हातामध्ये एखादी काठी म्हणा, कोरं किंवा काहीतरी हत्यार हातामध्ये असल्याशिवाय त्याला आपण प्रतिकार करू शकत नाही। आणि हे आता नरभक्षक बिबट्यांची वाढ या परिसरामध्ये फार मोठी झालेली आहे, त्याची वेन फार मोठी आहे, वर्षानुवर्षे त्याची वाढ होत आहे, ती कमी होत नाही। या गोष्टीने शासनाने काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना करून त्याची नसबंदी असेल किंवा त्यांना दुसऱ्या वनतारामध्ये वगैरे हलवण्यासंदर्भातच्या चर्चा आल्यात, त्या लवकरात लवकर केल्या पाहिजेत। ही घटना घडल्यानंतर आम्ही फॉरेस्ट विभागाला गवळी आणि गव्हाणे साहेबांना संपर्क केला। गव्हाणे साहेबांचं ते हॉस्पिटलमध्ये होते, फोनवरती बोलणं होऊ शकलं नाही, परंतु गवळींनी सांगितले उद्या सकाळी आम्ही त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था करतो आणि नागरगावमध्ये 5-6 पिंजरे लावण्याची फार नितांत गरज आहे।
कारण एखादी घटना घडण्याच्या पूर्वी आपण जर काही उपाययोजना केल्या तर त्या निश्चित फायद्याच्या राहतील अशी विनंती आम्ही वन विभागाला केलेली आहे. त्यानुसार उद्या आम्ही परत त्याचा फॉलोअप घेऊन उद्या पिंजरे लावण्यासाठी आम्ही आग्रह आहेत. आणि जर नाही लावले तर ग्रामस्थांच्या वतीने या विरोधात मोठं आंदोलन छेडण्याची आमची मानसिकता आता सर्व शेतकऱ्यांची झालेली आहे. आज न्यूज 27 साठी ग्रामस्थ मंडळांनी जे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, जर सरकारने किंवा शासनाने जे उपाययोजना केल्या नाही तर पिंपरखेड सारखी परिस्थिती निर्माण इथं होऊ शकते किंवा रस्ता आंदोलन म्हणा किंवा काहीतरी आंदोलन छेडले जाईल. तर शासनाने लवकर लक्ष द्यावे, पिंजरा उपस्थित तिथं ठेवावेत जेणेकरून पिंपरखेड सारखी परिस्थिती होऊ नये.